सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देणार नाही. देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा की त्या साक्षी शिंदेला हे लोक सस्पेंड करू शकत नाहीत, घाबरत असतील तर याच्यावर काहीतरी असेल ना गोडमंगल, म्हणून तर हे लोक घाबरतात. म्हणजे आशीर्वाद कोणाचा आहे? आशीर्वाद आता ते त्यांनाच माहिती कोणाचा आशीर्वाद आहे, कारण हे लोक तर घाबरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी. जर का और जो मेरे पीछे जो देख रहे हैं आप, ये सब लोग कोनी ग्राम पंचायत के सफाई कर्मचारी है, जिनको पिछले 6 महीने से उनकी जो तनख्वाह है वो मिली नहीं है, उनके जो पीएफ के पैसे कटे हैं वो ग्राम पंचायत खा गई है, और उनका जो ESIC है, मेडिक्लेम है, ये जो बहुत सारी जो सुविधा होती है जो ग्राम पंचायत कर्मचारी को मिलनी चाहिए, लेकिन ग्राम पंचायत के जो अधिकारी है इन्होंने सब ने उनको मिलके उनका पैसा खा गए। और उनको आज का ये हमारा 10वां दिन है जहाँ पे हम लोग धरना दे रहे हैं। और हम लोग महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना की तरफ से यहाँ पे बैठे हैं, और जो मेरे पीछे जो देख रहे हैं आप, ये सब लोग कोनी ग्राम पंचायत के सफाई कर्मचारी है, जिनको पिछले 6 महीने से उनकी जो तनख्वाह है वो मिली नहीं है, उनके जो पीएफ के पैसे कटे हैं वो ग्राम पंचायत खा गई है। ग्राम पंचायत कर्मचारी को मिलनी चाहिए, लेकिन ग्राम पंचायत के जो अधिकारी है इन्होंने सब ने उनको मिलके उनका पैसा खा गए और उनको कुछ भी सुविधा नहीं दे रहे। उसके खिलाफ हमने ये धरना आंदोलन किया है। कब से आपका ये धरना आंदोलन चालू है? हमने 13 अगस्त 2025 से आंदोलन शुरू किया है, और आज का ये हमारा 10वां दिन है यहाँ पे हम लोग धरना दे रहे हैं, और ग्राम पंचायत और वीडियो के खिलाफ यहाँ पे हमारा धरना प्रदर्शन शुरू है। तो आप प्रशासन को क्या करना चाहिए, मतलब आपके हमको प्रशासन ने दूसरे ही दिन, जिस दिन से हमारा धरना शुरू हुआ है 13 तारीख को, 14 तारीख को ही हमको लिखित में वीडियो ने दिया है कि हम लोग जो भी है आपकी मांगे ये 25-26 तारीख तक कंप्लीट करेंगे, पूरी करेंगे, आप धरना छोड़ो। हमारा यही कहना है कि जब तक हमारी मांगे पूरी होती नहीं है, हमारे जो वर्कर है उनके खाते में उनका तनख्वाह जाती नहीं है, तब तक हमारा ये आंदोलन इसी तरीके से जारी रहेगा। कधी यांना उत्तर देणार, काय तुमची भूमिका राहणार? आमची भूमिका आता, साहेबांनी तोरणचं ऑफिस तोडलं होतं का, तुम्ही पंचायत समिती तोडणार का? आम्ही आता शांततेच्या मार्गाने आहोत। आम्हाला हा प्रश्न जो आहे कायमस्वरूपी मार्गाने मार्गी लावायचा आहे। आंदोलन तर होणारच आहे, यात काही दुमत नाहीये, पण अगोदर जे साहेबांनी सांगितलं की हात जोडून, आता आम्ही हात जोडलेला आहे, पण ज्या दिवशी आमचा हात सुटेल त्या दिवशी पंचायत समितीला देखील कळेल आणि ग्रामपंचायतला देखील कळेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशा पद्धतीने आंदोलन करेल। कधीपासून यांना म्हणजे पेमेंट नाही भेटलं, म्हणजे याचा म्हणजे कार्यकाळ काय आहे? मार्च 2025 ते ऑगस्ट 2025 पर्यंत जवळपास 6 महिन्याचं जे वेतन आहे त्यांना मिळालेलं नाहीये, आणि गेल्या 25 महिन्याचं जे पीएफचे पैसे आहेत ते ग्रामपंचायतने यांच्या हिश्श्याचे कापलेले आहेत, पण ते पीएफच्या खात्यामध्ये ग्रामपंचायतचा हिस्सा आणि कर्मचाऱ्यांचा हिस्सा जो जमा करायला पाहिजे होता तो त्यांनी केला नाही, तो ग्रामपंचायतने हडप केलेला आहे। त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे। तसेच या कामगारांना मेडिक्लेम किंवा विमा सुरक्षा कुठल्याही प्रकारची नाहीये, कारण हे सर्व सफाई कर्मचारी आहेत, दिवस रात्र आपल्या जीवाची बाजी लावून हे साफसफाई, ते शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत, ती ग्रामपंचायत स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत, पण अशी परिस्थिती आहे की याच कर्मचाऱ्यांचा आयुष्याचा भरोसा राहिलेला नाही। मागे तुम्ही जर बघत असाल एक फोटो लावलेला आहे, तो देखील आमचाच कर्मचारी होता, तो कॅन्सरने वारलेला आहे। ग्रामपंचायतने रुपये देखील त्यांना दिलेला नाही। म्हणजे एवढे जर ग्रामपंचायतचे कर्मचारी जीवावर उदार होऊन जर गावासाठी काम करतायत आणि ग्रामपंचायत त्याच्याबद्दल अजिबात येणे घेणे नाहीये, म्हणून हा सगळं आंदोलन सुरू आहे आमचं। कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की याच्यामध्ये फक्त ग्रामसेवकाची मोठी भूमिका आहे। यामध्ये ग्रामपंचायतचा जो विषय आहे याच्यामध्ये ग्रामसेविका पण जबाबदार आहे। कोण आहेत? साक्षी शिंदे म्हणून ज्या ग्रामसेविका आहे त्या सुद्धा तेवढ्या जबाबदार आहे, तिथला सरपंच जबाबदार आहे, इथला विस्तार अधिकारी आणि बीडीओ। शेवटी कसं आहे, प्रशासन चालवणं हे बीडीओचं काम आहे। जर त्यांचाच अधिकारी ऐकत नसेल, त्यांचा ग्रामसेवक ऐकत नसेल, विस्तार अधिकारी ऐकत नसेल, सरपंच ऐकत नसेल, तर त्या बीडीओनी त्या खुर्चीवर बसण्याचा काय अधिकार आहे मध्ये? तुमचं म्हणणं आहे हा पूर्ण सिस्टम एकदम भ्रष्ट आहे? हा, झालं एक प्रकारे भ्रष्टच झालेला आहे, कारण एकमेकांना सगळ्यांना साथ देत आहेत। आज आम्ही समजा इथे बसून 9वा दिवस झालाय, तरी देखील त्या साक्षी शिंदेला हे लोक सस्पेंड करू शकत नाहीत, घाबरत असतील तर याच्यावर काहीतरी असेल ना गोडमंगल, म्हणून तर हे लोक घाबरतात। म्हणजे आशीर्वाद कोणाचा आहे? आशीर्वाद आता ते त्यांनाच माहिती कोणाचा आशीर्वाद आहे, कारण हे लोक तर घाबरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी। जर आम्हाला त्यांच्या विरोधात जर इथे बसून 10 दिवस झाले आणि तरी देखील हे लोक कारवाई करत नसेल तर शेवटी काहीतरी आहेच ना त्या मागे। विकास अधिकारी आहेत
तुमची भेट झाली का त्यांनी काय आमची आश्वासन दिले का? आमची भेट झालेली आहे गट विकास अधिकाऱ्यांसोबत. त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी लिखित मध्ये दिलेलं आहे की या तुमच्या ज्या काही 10 मागण्या आहेत या आम्ही 27 तारखेपर्यंत पूर्ण करू असं लिहून दिलेलं आहे. पण ज्यांच्या भरोश्यावर त्यांनी लिहून दिलेलं आहे ग्रामपंचायत त्यांचं ऐकायला तयार नाही. आता सध्याची अशी परिस्थिती आहे.